ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 3-4-5 दिवसांमध्ये खालिद का शिवाजी या चित्रपटाचा एक ट्रेलर किंवा टीजर ज्याला आपण म्हणतो तो प्रकाशित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये अनेक खोटे दावे करण्यात आले। मुख्यतः 3 दावे त्याच्यामध्ये प्रकर्षाने दिसले। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते, त्यांच्या 35 पैकी 11 अंगरक्षक मुसलमान होते आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली। तर एका लहान मुलाच्या त्याला माहिती देण्याच्या निमित्तानं असे अनेक खोटे दावे त्या टीजरमध्ये केलेले स्पष्ट दिसत आहेत। तर या अनुषंगानेच आम्ही या विषयाचं सत्यस्थिती काय आहे ती समोर सगळ्यांच्या यावी, शासनाच्या समोर यावी या दृष्टीने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। तर 2-3 मुद्दे आहेत याच्यामध्ये। रायगड किल्ल्यासंदर्भातला जर विचार करायचा झाला तर अलीकडच्या काळात रायगड किल्ला जागतिक वारसा स्थळात त्याची नोंद झाली आहे। त्यामुळे या दृष्टीने पहिल्यांदा हा विषय आणि मुद्दा मी सौरभ करडे यांना मांडायला सांगतो। नमस्कार। किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा किल्ले रायरी या नावाने प्रसिद्ध होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक ज्यावेळी ठरला त्यावेळी त्याला राजधानीचा दर्जा दिला आणि किल्ले रायगड असं त्याचं ठरलं। आत्ता जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद झाल्यानंतर रायगड या किल्ल्याला त्या ठिकाणी एक वलय निर्माण झालेलं आहे, जे पहिल्यापासून आहे पण त्याच्यामध्ये वाढ झाली आहे आणि परदेशी पर्यटक असतील, जगाचं लक्ष वेधून घेण्याची या रायगडमध्ये जी एक ताकद आहे। तर असं सगळं चांगल्या पद्धतीने चाललेलं असताना रायगडच्या बाबतीत अनैतिहासिक काहीतरी खोटे दावे करून आणि एक फेक नरेटिव्ह सिनेमाच्या माध्यमातून पसरवण्याचं हे जे काय एक षडयंत्र आहे, त्या षडयंत्राच्या बाबतीमध्ये रायगड म्हणून आम्ही सगळेजण मावळे किंवा या महाराष्ट्रातले शिवप्रेमी, या महाराष्ट्रातले इतिहास अभ्यासक हे खपवून घेतलं जाणार नाही। अगदी तुमच्या समोर मी 2 गोष्टी पुराव्यानिशी ठेवतो, ती मी आणलेले आहेत। खरं तर पुरावे त्यांनी आम्हाला दिले पाहिजेत की कुठल्या आधारावर रायगडावरती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली अशा पद्धतीचा डायलॉग त्या स्क्रीन प्ले मधल्या एका सीन मध्ये हा डायलॉग एक माणूस मुलाला सांगतोय असं आलेलं आहे। तर कुठल्या आधारावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली, कुठल्या पुराव्यावर, R&D केला होता की नव्हता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हे तर आमचे सगळ्यांचे प्रश्न आहेतच। पण तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेला एक पुरावा या ठिकाणी दाखवायला आणलाय, तेवढा मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण रायगड या विषयावरती बोलू। हा या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी जगदीश्वर मंदिराची भिंत जिथे संपते त्याच्यावरती असलेला शिलालेख आहे। हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार हिरोजी इंदुलकरांनी रायगडावर जे जे बांधकाम केलं त्या बांधकामामध्ये काय काय आहे हे या शिलालेखामध्ये आलेलं आहे। आता त्या शिलालेखात काय लिहिलंय की रायगडावर काय काय बांधलं हे मी आपणास या ठिकाणी सांगतो। तो जो श्लोक आहे, जो शिलालेख आहे, त्या शिलालेखामध्ये रमणीय घरे, वने, रस्ते, स्तंभ, गजशाळा, आभाळाला टेकणारी राजगृहे, विहिरी, आड, तलाव यांनी वेढलेली आहेत। ती सारी श्रीमद रायगडावर अवर्णनीय असून हिरोजीने निर्माण केलेली आहेत। आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत हे सारे वैभव टिकून राहो, असा त्याचा पूर्णपणे अर्थ होतो। याचाच अर्थ अगदी क्लिअर, अगदी स्पष्ट असा आहे की शिवाजी महाराजांनी रायगड बांधून घेताना ज्या ज्या वास्तू निर्माण केल्या त्या त्या या शिलालेखात आल्या आहेत। याच्यात कुठेही शिवाजी महाराजांनी मशीद बांधली असा उल्लेख नाही। म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या समोर झालंय ते आपल्याला आता तिथे उपलब्ध आहे, ते आपल्याला तिथे दिसतंय। हा अजून एक रायगडचा नकाशा, अत्यंत जुना नकाशा आहे। या नकाशामध्ये रायगडावर काय काय आहे याचं खूप जुनं मॅपिंग केलेलं आहे। असं असताना त्याच्यात कुठेही मशीद नाही। मग छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या दुर्गेश्वर किल्ले रायगड, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची पूर्णपणे आस्था आणि इतिहास दडलेला आहे, त्याच्या बाबतीत असा खोटा नरेटिव्ह का पसरवला जातो? आणि याच्यावरनं जर वाद झाला तर जागतिक वारसा स्थळामध्ये झालेल्या नोंद जी आहे किल्ले रायगडाची, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गडबड करणं असा यामागचा षडयंत्र आहे का? आणि
किल्ले विशाळगड असेल, इतर किल्ले असतील, याच्यावर जी अनधिकृत अतिक्रमण झालेली आहे ती पूर्वी अशा केलेल्या भाकडकथांमुळेच झालेली आहेत. मग किल्ले रायगडाच्या बाबतीत इतके सगळे पुरावे उपलब्ध असताना रायगडावरती मशीद बांधली आणि ती सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधली, असं इतकं खोटं सांगण्याचं धाडस सिनेमाच्या माध्यमातून जी कोण मंडळी करत आहेत त्यांनी आमच्या समोर पुरावे सादर करावे, अन्यथा महाराष्ट्रात त्यांना होणारा विरोध हा उत्तरोत्तर वाढत जाईल. एवढं माझं मशीद आणि रायगड याच्या संदर्भात जे खोटं सांगितलेलं आहे त्या बाबतीत मी तुम्हाला पुराव्यासह या ठिकाणी दाखवलं. यानंतर मी सुरुवातीला परिचय करून दिला, पण काही जण उशीर आले म्हणून परत सांगतो. महंत सुधीरदास महाराज नाशिकचे आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं पौरोहित्य ज्यांनी बाळंबट शास्त्रींनी केलं होतं त्यांचे थेट वंशज आहेत आणि अध्यात्म तसंच इतिहास, विशेषतः शिवचरित्र या दोन्ही विषयातला त्यांचा गाडा अभ्यास आहे. मी त्यांना आपलं निवेदन करायला सांगतो. जय श्रीराम, जय शिवराय. खालिद का शिवाजी या नावावरतीच आमचं ऑब्जेक्शन आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठल्याही पद्धतीने एकेरी उल्लेख आम्ही हिंदुत्ववादी संघटना खपून घेणार नाही. त्या चित्रपटावरती संपूर्णतः बंदी आली पाहिजे अशीच आमची मागणी आहे. 3 जे प्रमुख मुद्दे आज मला या ठिकाणी चर्चेला घ्यायचे आहेत आपल्यासमोर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान त्या ठिकाणी होते असा उल्लेख अत्यंत फेक नेरेटिव्ह सेट करण्याकरता तिथे निर्मात्यांनी केला आहे. कुठल्याही कागदपत्रामध्ये आपण जर मूळ कागदपत्र पाहिली त्याच्यामध्ये मूळ लेख आहेत, पत्र आहेत, त्याचप्रमाणे बखरी आहेत, समकालीन जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांमध्ये कुठल्याही पद्धतीने अशी टक्केवारी नेमलेली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही मुस्लिम त्या ठिकाणी होते ते प्रामुख्याने ज्या पठाणांच्या टोळ्या होत्या, काही तुर्क मंडळी देखील महाराजांच्या बंधूंच्या सैन्यामध्ये होत्या आणि स्वतः गणगोजी महाराजांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की आपणास विजय कैसा ठावावा, आपणाशी तुर्क फौज आहे, आपल्यापाशी जर तुर्क असतील तर आपल्याला विजय कसा मिळेल. त्यामुळे ही जी पठाणांची टोळी असायची हे साधारणतः एक 500 ते 1000 ही टोळी ही भाडोत्री असायची, कुठेही भाड्याने सैन्याला जात असे असं सैन्य दल त्या ठिकाणी महाराजांच्या काही खाजगीमध्ये होतं, याबद्दल वाद नाही. दुसरा मुद्दा असा आहे की 35 पैकी 11 अंगरक्षक हे मुस्लिम होते. आपण महाराजांचं जे चित्र पाहिलंय ते वास्तविक पाहता आग्रा भेटीला जात असताना एका मुस्लिम चित्रकारानेच ते चित्र काढलं आणि त्यामध्ये सर्व जे महाराजांचे हिंदू सेनापती अंगरक्षक होते त्यांना मुस्लिम धाटणीची दाढी ही त्या ठिकाणी दाखवली आहे आणि त्यामुळे असा गैरसमज पसरवला जातो की हे सर्वच्या सर्व हे महाराजांचे मुस्लिम अंगरक्षक होते. तेच चित्र आपण जर झूम करून पाहिलं तर कानामध्ये दिग्बाळी किंवा बाळी घातलेली आहे आणि कपाळी गंध लावलेला आहे. मुसलमानांच्या मध्ये कान टोचणं हे अपवित्र मानलं जातं आणि मस्तकावरती टिळा तर ते कधीच धारण करत नाही. त्यामुळे त्या चित्राच्या आधारे हा नेरेटिव्ह जो सेट करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी दाखवला आहे. या दाव्याला पुष्टी करणारे कुठलेही ऐतिहासिक कागदपत्र संदर्भ हे निर्मात्यांकडे नाहीत आणि कुठल्याही इतिहासकारांकडे देखील या पद्धतीचा क्लेम पूर्व इतिहासाचार्यांनी केलेला नाही. काल एक आम्ही TV डिबेटला असताना एक संदर्भ एका मुस्लिम तथाकथित इतिहास तज्ज्ञ म्हणवणाऱ्या व्यक्तीने दिला की सरदेसाईंच्या पुस्तकांमध्ये मशीद बांधल्याचा उल्लेख पान क्रमांक 137 वरती अशा पद्धतीने आहे. ज्या वेळेला संभाजी महाराजांनंतर रायगड हा मुसलमानांच्या ताब्यात गेला, त्यानंतर तो सिद्धींच्या ताब्यामध्ये गेला, त्या कालखंडामध्ये तोफखान्याच्या खालच्या बाजूला काही वेळेला काही तेथी गडावरती मुस्लिम नमाज पढत असे, परंतु मशीद बांधलेली नाही. महादेवाचं जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराची बांधणी देखील महाराजांनी मुस्लिम धाटणीची केली असा एक
मतप्रवाह 2 दिवस झाले त्यांनी सोडायला सुरुवात केली. ते जे स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, त्या स्ट्रक्चराचा जो घुमट आहे तिथे आपण असं म्हणू शकतो फार तर की ज्याला इंडो इस्लामिक आर्किटेक्ट्स पॅटर्न आहे, आपल्याकडे अनेक पॅटर्न्स आहेत, त्या पॅटर्नचं मिक्सिंग असलेला तो एक पार्ट असू शकतो, परंतु ती मशीद नाही आहे, ते महादेवाचं गडावरचं मंदिर आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा फेक नेरेटिव्ह करून आमचं ऑब्जेक्शन असं आहे की चित्रपट आम्ही तर संपूर्ण पाहिला नाही, परंतु हा जो ट्रेलर आहे या ट्रेलरमध्ये जर एवढ्या 4 खोट्या गोष्टी दाखवल्या असतील, आज आमची मुलं, आमची मावळे, आमचे सर्व सहकारी रायगडावरती गेले आणि ते जर म्हणू लागले की इथे मशीद कुठे आहे, तर आम्ही उत्तर काय द्यायचं. तर अशा पद्धतीने एक नेरेटिव्ह सेट करून मगाशीच आमच्या प्रमुख वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की छत्रपतींचं आदरणीय स्थान, या देशाची हिंदवी स्वराज्याची राजधानीचं स्थान असलेलं रायगड आम्हाला पुण्य पवित्र आहे आणि त्या जागेवरती मशीद बांधली, असा जर नेरेटिव्ह सेट करून जागतिक वारसा झालेल्या रायगडाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा हा जर प्रयत्न असेल तर तो आम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये खपवून घेणार नाही. याकरता आपल्याशी आम्ही संवाद या ठिकाणी साधलेला आहे. यानंतर हिंदू जनजागृती सभेचे पुणे जिल्हा प्रमुख पराग गोखले यांना विनंती करतो की आपल्याला त्यांनी करावं. सर्वांना नमस्कार. म्हणजे आता जी भूमिका मांडली तर त्याला हिंदू जनजागृती समितीचं पूर्ण समर्थन आहे. आज बघायला गेलं तर ते 35% जो विषय आहे, तर खरं तर त्यावेळेला कुठली जाती गणना पण नव्हती आणि तरी सुद्धा 35% त्यांनी काढले कुठनं, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा म्हणजे अतिशय खोटे आणि चुकीचे दाखले त्या चित्रपटात दिलेले आहेत, तर त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी आमची मागणी आहे. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे सेन्सॉर बोर्डाचा, की सेन्सॉर बोर्डाने याच्यावरती अभ्यास केला होता का, हा खरा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भात या चित्रपटाला संमती कशी दिली, तर या दृष्टीने पण आम्ही सेन्सॉर बोर्डाला ही विचारणा करतोय की तुम्ही संमती कशी काय दिली. आणि समितीच्या वतीने सुद्धा आम्ही या चित्रपटावरती बंदी यावी यासाठीच आम्ही मागणी करत आहोत. नमस्कार. श्री शिवशंभू विचार मंचाच्या वतीने मी महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीर थोरात या ठिकाणी एक आमचे निवेदन करतोय. हा चित्रपट पूर्णतः खोट्या दाव्यांवर आधारित आहे हे त्याच्या टीझरमधनं किंवा ट्रेलरमधनं आपल्याला दिसतंय. तर या ट्रेलरमध्ये जर इतके खोटे दावे केले असतील तर संपूर्ण चित्रपटात अजून भयानक काही विकृत गोष्टी त्याच्यामध्ये या शिवचरित्राच्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं यातली केवळ दृश्य बदलून भागणार नाही, हा संपूर्ण चित्रपटावरच बंदी आली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या संदर्भात आम्ही आज महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, आमचे कार्यकर्ते शिवशंभू विचार मंचाचे राज्यभरात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, काही ठिकाणी तहसीलदार किंवा SDO असतील यांना निवेदनं देत आहेत आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी आदेश द्यावेत किंवा याची दखल घ्यावी जनभावनेची, शिवप्रेमींची, अशा प्रकारच्या सूचना सगळ्या थिएटर ओनर्सना पण द्याव्यात आणि आपापल्या जिल्ह्यापुरती त्यांनी कार्यवाही करावी यासाठी आम्ही सगळ्या राज्यभरात निवेदनं देत आहोत. त्याच्याच बरोबर आजच आम्ही कोर्ट केस पण करतोय की त्याच्यामध्ये कोर्टाने या फिल्म रिलीज करण्याला, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याला, ऑनलाईन असेल म्हणजे OTT स्वरूपाचा असेल किंवा थिएटरमध्ये येणार असेल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून हा पिक्चर रिलीज करण्याला जो 8 तारखेला रिलीज करायचा असं त्यांनी ठरवलंय, तर त्याच्यावर बंदी आणावी, त्याच्यावर स्टे सध्या आणावा आणि आमचं म्हणणं जे आहे ते ऐकून घ्यावं. या संदर्भात इतिहास तज्ज्ञ जे असतील त्या इतिहास तज्ज्ञांचा पण सल्ला, मत हे कोर्टाने किंवा सेन्सॉर बोर्डाने घ्यावं आणि मगच याच्या प्रदर्शनाचा नंतर विचार करावा. आणि ते जर मत इतिहास तज्ज्ञांचं जर लक्षात आलं की हे जर चुकीचे आहेत सगळे दावे या चित्रपटात केलेले, तर तो चित्रपट प्रदर्शित करू नये, प्रसारित करू नये अशी आमची ठाम मागणी आहे. आणि म्हणून आम्ही आज या संदर्भात एक कोर्ट केस पण करतोय. कदाचित दुपारच्या सेशनमध्ये ती आमच्याकडनं दाखल होईल आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या प्रकारची निवेदनं पण आज देत आहोत. तर हे आमचे मुख्य या चित्रपटाशी संबंधित मुद्दे होते, ते आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले.
अजून काही आपल्याला प्रश्न विचारते असेल तरी आम्ही विचारतो, पण विचाराची संधी देतोय. पण त्यापूर्वी महंत काही आपल्याशी बोलताय. एक मुद्दा त्या चित्रपटातला प्रमुख थोडासा राहून गेला, तो परत आपल्याशी शेअर करतो. तो लहान मुलगा त्याच्या आजीला विचारतो की अफजल खान कौन था, उसने क्या किया. ती म्हणते होगा कुछ गलती की होगी. व्हॉट ए फुलिशनेस, काय भयंकर प्रकारे. अफजल खान महाराष्ट्र मुलखाची धुळधाण करण्याकरता आला. त्यांनी तुळजापूरचं मंदिर त्या ठिकाणी भंगवलं. पंढरपूरच्या मंदिरामध्ये हिंदूंना पवित्र असलेली गाय कापली. पंढरपूरचं देवस्थान त्या ठिकाणी उजाड करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने येत असताना अनेक गावं बाया बहिणींची आबरू लुटत अफजल खान या ठिकाणी आला. आणि तो अफजल खान काय करतो असल्यावरती हे म्हणजे तो जो निर्माता आहे किंवा तो जो डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर, ही सगळी मंडळी कुठल्या पद्धतीचा फेक नेरेटिव्ह करतायत. अफजल खान महाराजांनी जो अफजल खान स्वतःला मूर्तिभंजक, हिंदूंचा कत्तल करणारा, त्याची जर तुम्ही नामावळी पाहिली, त्याची जर त्याची बुतकशीन, दीनदार बुतकशीन अशा पद्धतीने त्याची 10-15 नावं आहे की अल्लाह जर कुठे पाहत असेल मेहरबान म्हणून, तर तो अफजल खान असं ओरडत असेल. अल्लाह त्यांचे आम्ही तर काही बोलत नाही, तो स्वतःच बोलतोय. अशा पद्धतीने महाभयंकर अफजल खान आज त्या ठिकाणी आपण हा विजय दिवस म्हणून साजरा करतो. अफजल खानाच्या वधाचा हिंदू अजूनही त्याला विसरलेले नाही, क्षमा करणार नाही. जसं आम्ही दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळतो, तसा त्या अफजल खानाच्या वधाचा दिवस हा आम्ही छत्रपतींचा विजय दिवस म्हणून मानत असतो. अशा असलेल्या माणसाच्या बाबत चित्रपट निर्माता एका मुलाच्या माध्यमातून त्याच्या आजीच्या तोंडून काय वधवतोय, म्हणजे जे काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, हा आपल्या निदर्शनास आम्ही या ठिकाणी आणून देत आहोत. धन्यवाद. या संदर्भात चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे मिचेल थेवर, त्यांचं जर फेसबुकवरचं हे पाहिलं तर ते थेट जो बायडन, कमला हॅरिस यांच्यासोबत दिसत आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला माहिती की हे बायडनचं जे मागचं सरकार होतं, या काळामध्ये भारत विरोधी अनेक कारवायांसाठी सोरोसनी फंडिंग केलं होतं. आणि त्यामुळे या विषयात देखील हे बायडन बरोबर जे दिसत आहेत, तर याच्यात काही आंतरराष्ट्रीय कट असण्याची पण शक्यता आहे. सोरोसनी भारताला इथलं स्थैर्य जे आहे ते कमी व्हावं आणि याच्यात आपल्या प्रगतीत अडथळे यावेत यासाठी अनेक उद्योग केल्याचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते सगळ्यांना जगजाहीर आहे. तर अशा सगळ्या मंडळींशी सुद्धा यांचा संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची देखील सखोल चौकशी केली पाहिजे. म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी, केंद्राच्या सांस्कृतिक विभागाने या सगळ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या ठिकाणी जनभावना लक्षात घेऊन आपली कार्यवाही करावी. त्याच पद्धतीने या फुटीर संघटना, व्यक्ती यांची सखोल चौकशी सरकारने करावी अशी आमची या निमित्तानं मागणी आहे. हा चित्रपट जेव्हा गेलाय तेव्हा तो, बरोबर तुम्ही म्हणता, तो सेन्सॉर बोर्डाने पास केला. म्हणूनच त्यांनी सेन्सॉर बोर्डाने याचा पुनर्विचार करावा. आणि आम्हाला तर चित्रपट कधी लक्षात आला जेव्हा त्याचा टीजर समोर आला तेव्हा. त्यामुळे याच्या आधी आम्ही काही त्याचा टीजर पाहिला नव्हता. त्यामुळे टीजर समोर आला आमच्या समोर जेव्हा पहिल्यांदा, कारण त्यांना तो आता थिएटरमध्ये रिलीज करायचा आहे, तर तेव्हा आमच्यासमोर टीजर आल्यामुळे आम्हाला त्यातले दोष जे आहेत ते सगळे कळले आणि त्यानंतर आम्ही हे अशा प्रकारची मागणी आता करतो. आम्ही या सर्व मंडळींना आम्ही अनेक वेळेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आमचे फोन उचलत नाही आहेत. सरांनी जो प्रश्न विचारला त्याला एक ॲडिशन मी कोट करू इच्छितो. सैन्य दलाने एक कायदा केला की ज्या पद्धतीने भारतीय सैन्याच्या संदर्भामध्ये जर काही चित्रपट बनवायचा असेल तर तो सैन्य दलाच्या ऑब्झर्वेटिव्ह कमिटीला दाखवून मग तो पास करण्यात यावा. मी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करेल, यापुढे जर कुठलेही अशा पद्धतीचे ऐतिहासिक, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्या संदर्भात जर काही चित्रपट असतील तर ते तज्ज्ञ इतिहास तज्ज्ञांना दाखवून मगच ते सेन्सॉर बोर्डाने पास करावे अशी आमची विनंती आहे. पण चित्रपट पुरस्कारासाठी पाठवलं होतं, सांस्कृतिक मंत्रालयाला माहिती कसं
जर सरकार जर चित्रपट पुरस्कारासाठी पाठवत असला तर याला दोष कोणाचा मला? नाही, म्हणून आमची सांस्कृतिक खात्यालाही विनंती आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करावा. पुरस्कृत पिक्चर आहे का मला? सरकार पुरस्कृत चित्रपट आहे का मला? आम्ही त्याचीच मागणी करतोय की सांस्कृतिक खात्याने याचा पुनर्विचार करावा. त्यांनी पण सेन्सॉर बोर्डाला, सरकार तर हिंदुत्ववादी म्हणतात असं अर्थ होतो. केंद्राचं सरकार राज्य दोन्ही सरकार, मग आम्ही त्यांना मागणी करतोय ना की याचा पुनर्विचार त्यांनी करावा. पुरस्कारासाठी कसं पाठवतो? आता हा सरकारचा मुद्दा आहे, तो आपण त्यांना विचारू शकता. सरकार दोष आहे की नाही मग यामध्ये? असं आहे की सेन्सॉर बोर्ड हे स्वायत्त बोर्ड आहे. सरकारने डायरेक्टली थ्रूली तो कान्स चित्रपटाला पाठवला की नाही आम्हाला माहीत नाही, कारण ती एक सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी किंवा मंत्रालयाने त्याची ऑब्झर्वेटिव्ह न घेता एखादा चित्रपट असू शकतो म्हणून त्यांनी तो पाठवला असण्याची शक्यता आहे. परंतु सरकारची न पाहता सरकारने जर तो चित्रपट अशा पद्धतीने पाठवला असेल तर ते निश्चितच सरकारची चूक आहे, अक्षम्य चूक आहे. मला तेच म्हणायचं आहे, म्हणून तर मी माझ्या सुरुवातीच्या वक्तव्यामध्ये बोललो आणि मी बऱ्याचदा या लाईनला काम केल्यामुळे थोडंसं सहकार्य असल्यामुळे मी सेन्सॉरवरती हाच आक्षेप घेतला. R&D जो शब्द वापरला कुठलीही फिल्म करताना, अशा पद्धतीची जर हिस्टोरिकल स्क्रिप्ट असेल तर दिग्दर्शक आणि लेखक त्याला R&Dच्या माणसाला सोबत घ्यावं लागतं. R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा जर माणूस असता तिथे त्या फिल्मच्या कंपूमध्ये किंवा त्या युनिटमध्ये, तर त्यांनी एकतर हे चुकीचे सल्ले दिले असावेत आणि त्या चुकीच्या सल्ल्यानंतर हा सिनेमा तयार झालेला असावा, त्याच्यावरनं हा नरेटिव्ह त्याच्यात आला असावा. तर ही 100% सेन्सॉर बोर्डाची चूक आहे आणि आम्ही सेन्सॉर बोर्डाचा याबद्दल धिक्कार केलेला आहे. सौरभ, विषय हा नाहीये. विषय हा आहे की जेव्हा चित्रपट पुरस्कारासाठी पाठवला जातो तेव्हा एक कमिटी चित्रपट पूर्ण पाहते, त्यानंतर तो चित्रपट सिलेक्ट होतो. मग हाच का पाठवला? शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट वर्षभरात येऊन गेलेले, मग हाच का पाठवला? जातीय दंगली घडवायचा प्रयत्न सरकारचा आहे किंवा हा चित्रपट जाणून पाठवला? काय म्हणणं? हा चित्रपट पाठवण्यामध्ये जी कुठली कमिटी तिथे असेल त्या कमिटीची सखोल चौकशी करण्याची मागणी अगदी पहिल्या क्षणापासून आम्ही स्वतः सगळ्यांनी केलेली आहे. आणि याच्यामध्ये जर का कोण दोषी सापडलं तर ते सरकारमधलं असेल अथवा सेन्सॉर बोर्डातलं, त्याला सोडणार नाही. पण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का चित्रपट पाठवून? ही जातीय तेढ निर्माण व्हावी याच उद्देशाने हे डायलॉग घातलेले आहेत. चित्रपट निर्मात्याचाच असा प्रयत्न असावा की जातीय दंगली घडाव्या आणि तेढ निर्माण व्हावी. मग सरकार प्रोत्साहन देते का? प्रोत्साहनाचा प्रश्न कुठे आला? तो सेन्सॉर बोर्ड आणि जी कमिटी आहे त्या कमिटीने पाहिलं पाहिजे होतं. यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे आणि आम्ही सांस्कृतिक मंत्रालयाशी संपर्क साधून या संदर्भाचं जे नॉमिनेशन झालेलं आहे ते परत घेण्यात यावं. कान्स चित्रपटामध्ये तो चित्रपट शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा अधिकृत प्रतिनिधित्व करणारा नसावा अशी देखील आमची मागणी आहे. चित्रपट गेला कसा? आता काय करणार? आता हे तुम्ही विचारलं पाहिजे ना, हे आम्ही कसं विचारू? हा प्रश्न जो आहे तुम्ही आम्हाला इतिहासातले प्रश्न विचारा, मी सांगतो तुम्हाला. आम्ही इतिहासातले जे दावे त्या चित्रपटात केले गेले ते चुकीचे हे सांगण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि म्हणून आमचं जो म्हणणं आहे ते मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली की या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रसारित करण्यावर बंदी घालावी अशी आमची मागणी. एवढ्यापुरता आमचा विषय आणि या संदर्भात आम्ही सगळ्यांनी निवेदन केलं की पुनर्विचार करावा महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने, अशीच आमची मागणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.